आज आपण होममेड आलं लसूण मिरचीची पेस्ट करतो आहे. बाहेरची जी आलं पेस्ट असते त्यामध्ये भरपूर आंबटपणा आणि प्रिझर्वेटिव्ह असतो. घरच्या घरी करायलाही अतिशय सोपे आहे. इथे मी घेतलेलं आहे 4 टेबलस्पून तेल, 2 टेबलस्पून घेतलेलं आहे मीठ, वजनी सोललेले लसूण 300 ग्रॅम, 150 ग्रॅम आलं आहे आणि 100 ग्रॅम हिरव्या मिरच्या आहेत. जर तुम्हाला मिरच्या नको असेल तर तुम्ही स्किप करू शकतात. मिक्सर जारमध्ये सुरुवातीला मिरच्या घेऊया. त्यामध्ये आलं स्वच्छ धुवून मग ते कोरडं करून टाकलेलं आहे. 2 टेबलस्पून मीठ घातलेलं आहे. मिठाचं प्रमाण थोडं जास्त आहे कारण आपण ह्याला प्रिझर्व करणार आहोत. 2 टेबलस्पून तेल टाकलं आहे आणि पाणी न घालता, लक्षात घ्या पाणी अजिबात वापरायचं नाही आहे. मिक्सरला ग्राइंड केलं आहे. आता यामध्ये लसूण घालूया, परत उरलेलं तेल घालूया. तेल आणि मीठ हे ॲज अ प्रिझर्वेटिव्ह आपण इथे यूज करतो आहे. ही जी तयार केलेली पेस्ट आहे ही नॉर्मल फ्रीजमध्ये खालती साधारण 3 महिने राहते आणि फ्रीझरमध्ये 6 महिने आहे तशी राहते. फक्त वाटताना पाणी अजिबात वापर करायचा नाही आहे. आता ही तयार झालेली पेस्ट आहे. तुम्हाला जितकी गरजेची असेल तशी लहान लहान डब्यामध्ये भरून याला स्टोअर करा. जितकी गरजेची आहे तितकी फ्रीजमध्ये खाली ठेवा आणि बाकीची उरलेली फ्रीझरमध्ये ठेवा. ही पेस्ट साधारणपणे 3 महिने फ्रीजमध्ये छान आहे तशी राहते. परत एकदा सांगते, यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केला नाही आहे जेव्हा मिक्सरमध्ये ग्राइंड केलं होतं. मिठाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे जेणेकरून हे छानपैकी प्रिझर्व होईल. पाणी न घालता फक्त तेलाचा वापर करून आपल्याला ग्राइंड करायचं आहे.